नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच देशातल्या काँग्रेसची जी अवस्था आहे ती बघून हसावं की रडावं हे कळत नाही. आणि त्याचं एक कारण असं की काल परवा काँग्रेसची भाटगिरी करणारे जे काही पत्रकार आहेत आणि अगदी उजळ माथ्याने उघडपणे चमचेगिरी करणारे पत्रकार आहेत, त्यापैकी एका पत्रकाराचा व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि त्या व्हिडिओतली त्याने काँग्रेसची जी रणनीती उत्तर प्रदेश या सगळ्यात मोठ्या राज्यासाठी आहे ते सांगितलं. ते ऐकून अक्षरशः मला धक्का बसला. धक्का दोन कारणासाठी बसला की काँग्रेस कशाच्या आधारावर ही रणनीती आखते आणि कसली बुद्धी वापरून हा पत्रकार त्या काँग्रेसच्या रणनीतीचं कौतुक करतोय. खरंच दोन्ही बाजूने मला धक्का बसला. पत्रकाराला कमीत कमी एवढी बुद्धी असली पाहिजे की हा पक्ष ज्या प्रकारचं काय ते राजकारण करायला निघालाय त्या दृष्टीने चार पावलं चालण्याची क्षमता तरी त्या पक्षाकडे आहे का हे आपण सहज बघू शकतो. उदाहरणार्थ 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत किंवा राष्ट्रीय राजकारणाच्या राष्ट्रीय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, अशा वेळेला अवघं 1-1.5 वर्षापूर्वी स्थापन झालेला आम आदमी पक्ष नावाचा एक पक्ष हा अखिल भारतीय बनून राष्ट्रीय पातळीवर निवडणुकीत उतरला होता. खुद्द केजरीवाल त्या पक्षाचे संस्थापक आणि सर्वोच्च नेते हे मोदींना हरवण्यासाठी वाराणसीला आपण मोदी विरोधात निवडणूक लढवणार म्हणून कंबर कसून आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तिथे पोहोचले होते. आणि बघता बघता देशाच्या कानाकोपऱ्यात लोकपाल आंदोलनाची जी हवा होती त्यामुळे अनेक जण केजरीवाल यांच्या बरोबर निवडणुकीच्या रिंगणात उतरत गेले. आणि त्या वर्षी म्हणजे 2014 मध्ये जर माझा अंदाज बरोबर असेल किंवा माहिती बरोबर असेल तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यासारखे दोन दिग्गज राष्ट्रीय पक्ष मैदानात असताना सुद्धा सर्वाधिक उमेदवार जर कोणी उभे केले आणि लढवले असतील तर त्या पक्षाचं नाव आम आदमी पार्टी असंच होतं. 400 पेक्षा अधिक जागा केजरीवाल यांनी लढवलेल्या होत्या. अनेक चांगल्या चांगल्या क्षेत्रात यशस्वी झालेले लोक आम आदमी पार्टीत सहभागी होत होते आणि आम आदमी पार्टीची ती अण्णा टोपी चढवून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अगदी नर्मदा आंदोलनामुळे देशात ज्यांच्या नावाचा गाजावाजा झाला त्या मेधा पाटकर त्यामध्ये होत्या. सुब्रमण्यम नावाचा इन्फोसिस या फार मोठ्या कंपनीमध्ये संस्थापक आणि प्रमुख अधिकारी म्हणून काम केलेला एक यशस्वी माणूस, तो पण आम आदमी पार्टीचा बंगलोर मधून उमेदवार झालेला होता. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की त्या निवडणुकीमध्ये 400 पेक्षा अधिक जागी आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचं डिपॉझिट गेलं होतं. काँग्रेस आणि भाजप यांच्या कुठेही तुल्यबळ नसलेल्या पक्षाने एवढं मोठं धाडस करणं मूर्खपणा होतं. संघटना नसताना तुम्ही किती लढाल. आणि ज्यावेळेला मोदी रिंगणात उतरले तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये प्रभारी म्हणून अमित शहा यांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणलं गेलं होतं. आणि जवळजवळ 8 ते 10 महिने अमित शहा यांनी उत्तर प्रदेशामध्ये डेरा टाकला होता, तंबू ठोकला होता. मला आठवतं या निवडणुकीच्या कामासाठी जेव्हा पहिल्यांदा अमित शहा उत्तर प्रदेशात गेले ते सरळ अयोध्येला गेले होते आणि तिथे तंबूतल्या बाबरी मशिदीच्या त्या उद्ध्वस्त अवशेषामध्ये तंबूमध्ये वास्तव्य करणारा राम लल्ला विराजमान या मूर्ती समोर जाऊन त्यांनी मत्था टेकला होता आणि राम लल्लाचे आशीर्वाद घेतले होते की आम्हाला ही निवडणूक जिंकायची आहे, नवस केला होता. आणि मग काम सुरू केलं होतं.
एक जवळजवळ 8-9 महिने 10 महिने सलग उत्तर प्रदेशात तंबू ठोकून तळ ठोकून बसलेल्या अमित शहानी तब्बल 73 जागा, 80 पैकी 73 जागा भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये जिंकून दिल्या. आणि त्यासाठी जे अपरंपार कष्ट घेतले त्याचा अंदाज सुद्धा पत्रकारांना आलेला नव्हता. त्यामुळे निकाल लागले त्यानंतर बघता बघता सगळे अचंबित होऊन अमित शहा अमित शहा अमित शहा सुरू झालं. तोपर्यंत अमित शहा म्हणजे तडीपार असं खिजवल्यासारखं बोललं जात होतं. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की त्याच उत्तर प्रदेशमध्ये 2017ची निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढवायची म्हणून तब्बल 2 वर्ष 1.5 वर्ष राहुल गांधी सुद्धा तळ ठोकून बसले होते. आणि त्यांनी देशातला सगळ्यात मोठा रणनीतिकार प्रशांत किशोर सोबत घेतला होता. पण 2017च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी आणि प्रशांत किशोर या दोघांचा इतका बोजवारा उडाला की 403 पैकी 315 जागा, 300हून अधिक जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. तेव्हा योगींचा चेहरा समोर नव्हता. मोदी आणि अमित शहा हे दोघेच उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी अपरंपार कष्ट घेत होते, सभा घेत होते, फिरत होते, दौरे काढत होते, रोड शो करत होते. अशा उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींनी आता 2027ची निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी तयारी सुरू केली. असं जे त्या पत्रकाराने सांगितलं ती बातमी धक्कादायक आहे. बातमी धक्कादायक एवढ्यासाठी आहे की राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची चर्चा करणार आहेत. चौपाल सभा म्हणजे चौपाल म्हणजे गावात एका महत्वाच्या मोक्याच्या जागी जी एक खटिया टाकलेली असते किंवा बाज पडलेली असते त्याच्यावर बसून 5-50 गावकरी मिळून चर्चा करतात, गप्पा मारतात, त्याला चौपाल म्हणतात. आता उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन राहुल गांधी असं काही करणार यावर चर्चा करणाऱ्या त्या पत्रकाराची मला दया आली. याचं एकमेव कारण सगळ्यात प्रमुख असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये गावं किती आहेत हे तरी त्याला माहिती आहे का? माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 1 लाख लहान मोठी गावं ही उत्तर प्रदेशात आहेत. म्हणजे 1 लाख गावामध्ये राहुल गांधींनी जायचं तर प्रत्यक्षात 1 लाख गावांमध्ये राहुल गांधींना जावं लागेल आणि त्या गावकऱ्यांची चर्चा करायची. तर त्या प्रत्येक गावामध्ये समजा 2 किंवा 3 तास वेळ द्यायचा तरी दिवसाला 12 तास म्हणजे कमीत कमी 4 गावं फिरायची. तर राहुल गांधींना 1 दिवस खर्च करावा लागेल आणि 1 दिवस 4 गावं तर 1 लाख गावांसाठी 25,000 दिवस लागतात. आता विचार करा 25,000 दिवस म्हणजे किती महिने आणि किती वर्ष होतात. एका वर्षाचे 365 दिवस असतात. त्यामुळे 3 किंवा 4 गावं कव्हर करायची, 3 गावं कव्हर करायची तरीही काय गणित होईल बघा तुम्ही. 1000 दिवसामध्ये 1000 गावं कव्हर करायची तर राहुल गांधींना कमीत कमी 12 ते 13 महिने फक्त 1000 गावांसाठी लागतील. आणि त्याला 25 ने गुणा, इतक्या वर्षानंतर निवडणूक होणार आहे. निवडणुकीला आणखी 1.5 ते 2.25 वर्ष आहेत. आणि तेवढ्या वेळात प्रत्येक गावात त्या चौपालला भोज्याला हात लावून पळत सुटायचं असं म्हटलं तरीही राहुल गांधी प्रत्येक गावात जाऊ शकणार नाहीत, त्या गावकऱ्यांशी बोलू शकणार नाहीत. ही साधी गोष्ट या पत्रकाराच्या डोक्यात का आली नाही? जे कोणी रणनीती आखणारे असतील आणि त्याचं कोडकौतुक करणारे पत्रकार असतील त्यांची डोकी किती ठिकाणावर नाहीत याचं हे उत्तर आहे. ज्या काँग्रेसचा आज उत्तर प्रदेशमध्ये 4-5% मतं मिळवताना मारामारी आहे
त्यासाठी कधी समाजवादी पक्ष, आणखीन कुठचा BSP अशा पक्षांना बरोबर घ्यावं लागतं. अशा उत्तर प्रदेशमध्ये किती टक्के मतं राहुल गांधी वाढवणार आहेत? अगदी चौपाल सभा केल्या तरी 5%ची 8%, 10% मतं होऊ शकतील. त्यासाठी अशा प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 10-15 तुमचे कार्यकर्ते, समर्थक असले पाहिजेत. त्या समर्थकांनी तिथल्या लोकांना मोबिलाइज केलं तर अशी सभा होऊ शकते. राहुल गांधींनी 1-1 तास प्रत्येक गावात जायचं ठरवलं तर राहुल गांधी त्या गावात येण्याच्या आधी त्या चौपालच्या भोवती कमीत कमी 80-100 माणसं जमा करणं, यासाठी कमीत कमी 8-10 कार्यकर्ते त्या गावातले असावे लागतील. तेवढे कार्यकर्ते त्या गावामध्ये काँग्रेसकडे आहेत का? नसतील तर ते काय कोणाला कॉन्ट्रॅक्ट देऊन तुम्ही आणणार? जेव्हा राहुल गांधींनी रणनीती ठरवली आणि आता उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवणार, अशा फुसारक्या काँग्रेसच्या रणनीतीकारांनी मारल्या फुसारक्या तर समजू शकतं. पण त्याचं कौतुकास्पद वर्णन करणारा जो कोणी पत्रकार आहे मी ऐकलेला, तो मला तद्दन बेअक्कल वाटतो. अशा पद्धतीने काँग्रेस पक्ष परत कसा सर्वाइव्ह होईल, पुनरुज्जीवित होईल, याची वर्णनं जेव्हा ते सांगतात तेव्हा ते मूर्खनाम शिरोमणी असतात. इंग्रजीमध्ये याला हिटिंग द काय म्हणतात तो डेड हॉर्स, मेलेल्या घोडाला दणादण दणादण चाबूक मारायचे. चाबूक मारलं की घोडं अधिक वेगात पळतं. हे सगळं जगजाहीर आहे की घोडा जो चाललाय आळशीपणाने चालत असेल, एक चाबूक मारला की तो अधिक वेगाने पळायला लागतो. पण जो घोडा मेलेला आहे त्याला तुम्ही कितीही चाबूक मारले तरी तो उठून आपल्या पायावरच उभा राहणार नसेल तर त्याच्याकडून दौडण्याची अपेक्षा करणं, याला शुद्ध विशुद्ध मूर्खपणा म्हणतात. पण असा मूर्खपणा करणारे एकापेक्षा एक दिग्गज इंग्रजी आणि हिंदीतले पत्रकार तुम्हाला मिळतील. त्यांच्याच झेरॉक्स कॉप्या मुंबई मराठी माध्यमात सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. अरे साधं गणित आहे. 1 लाखापेक्षा अधिक गावं जर उत्तर प्रदेशात असतील तर त्या प्रत्येक गावासाठी 2-2, 3-3 तास द्यायचे, तर तास किती होतात बघा. आणि जितके तास होतात त्याला 24 ने भागा, त्याला 365 ने भागा, आणि किती वर्षांचा आकडा येतो बघा. कारण एका वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि त्या 365 दिवसाला प्रत्येकी 24 दिवस असतात, 24 तास असतात. तर ते गोळा केलं तर दिवसातले 8-10 तास तरी राहुल गांधींना विश्रांती घ्यावी लागेल आणि उरलेले तास हे चौपालसाठी दिले तर किती गावं कव्हर होतील. याचं एक साधं गणित, अंकगणित मांडा. पण ते मांडायची गरज काय? राहुल गांधी बोलले ब्रह्मवाक्य, राहुल गांधींनी केस खाजवले, राहुल गांधींच्या डोक्यात काहीतरी मोठा प्लॅन आहे, राहुल गांधीने बी प्लॅन सुरू कर दिया. असलं खुळचट स्तुतीपाठक करणारे जे आहेत त्यांनीच काँग्रेस बुडवलेली आहे. हे असले खुळे ह्या रणनीतीचं कौतुक सांगतात. ते विसरले 10 वर्षापूर्वी त्या उत्तर प्रदेशात काय झालं. 10 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश स्वबळावर जिंकायचा, कारण उत्तर प्रदेशातून पंतप्रधान होण्याचा मार्ग जातो असं म्हटलं जातं. म्हणून राहुल गांधींनी निर्धार केला की स्वबळावर काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात जिंकून दाखवायचा, विधानसभेत जिंकून दाखवायचा. त्यासाठी त्यांनी प्रशांत किशोर सारखा 1.5 वर्ष रणनीतिकार सोबत घेतला, त्याला करोडो रुपये दिले आणि मग प्रशांत किशोरनी आपल्या रणनीतीचा अंमलबजावणी सुरू केली. मोदींबरोबर 2014च्या निवडणुकीमध्ये जो यशस्वी कार्यक्रम प्रोपोगंडा केला होता प्रशांत किशोरने, चाय पे चर्चा, त्याची झेरॉक्स काढली आणि खाट पे चर्चा, राहुल गांधींना घेऊन वेगवेगळ्या गावामध्ये गावकऱ्यांशी खाट पे चर्चा हा कार्यक्रम प्रशांत किशोरने करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा चौपालवर बसून प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक गावातल्या
गावकऱ्यांची राहुल गांधींचा संवाद ही नवी कल्पना बिलकुल नाहीये. ही 2017 मध्ये 10 वर्षापूर्वी फ्लॉप झालेली कल्पना आहे. गावागावात प्रचार केला, या खाटेवर बसून चर्चा करायची आहे आणि मग कुठलं तरी मैदान निवडलं आणि त्या मैदानामध्ये 50-100 खाटा आणून काँग्रेस पक्षाच्या तर्फे ठेवल्या गेल्या. नव्या कोऱ्या खाटा, रस्सी खाट असते ना ग्रामीण भागामध्ये, दोरीची खाट, अशा खाटा 50-100 आणून ठेवल्या आणि त्याच्यावर बसून गावकऱ्यांनी राहुल गांधींबरोबर चर्चा करायची, असा तो कार्यक्रम होता. पण अवघ्या 4-5 दिवसामध्ये त्या कार्यक्रमाचा घाशा गुंडाळावा लागला. याचं कारण राहुल गांधींची संवाद कोणी केला, किती केला माहिती नाही, पण राहुल गांधींचा तो कार्यक्रम संपला असा जाहीर झाल्यानंतर लोक ती खाट उचलून पळायला लागले. लोकांनी खाट मला पाहिजे, तुला पाहिजे म्हणून लोकांच्या, गावातल्या लोकांच्या एकमेकांशी मारामाऱ्या झाल्या. ज्याला पहिली खाट मिळाली तो खाट डोक्यावर घेऊन पळत सुटला आणि त्याची चित्रणं सुद्धा उपलब्ध आहेत, बघा त्या जरा. राहुल गांधींनी फार मोठी रणनीती आखली म्हणून जे चमचेगिरी करणारे आहेत, असल्या चमच्या लोकांनीच काँग्रेसला बुडवलेलं आहे. कारण असल्या काहीतरी खुळसट कल्पना काढल्या जातात आणि वाह वाह राहुलजी, वाह क्या बात, आपका बी प्लान तो ऐसे अच्छा है और झेड प्लान तो सबसे ग्रेट है, असलं काहीतरी सांगायचं आणि ते खुळसट पोर तुमच्यावर फिदा होतं. दौलत ज्यादा करतं का माहित नाही. पण मी आता तुम्हाला साधं गणित सांगितलं. 1 लाखापेक्षा अधिक गावं ज्या उत्तर प्रदेशात आहेत, तिथे 1 लाख गावामध्ये बोज्जाला हात लावणं आपण म्हणतो, म्हणजे कुठल्या त्या खेळामध्ये मुलांच्या तुम्हाला कोणतरी पाठलाग करतोय, अशा वेळेला बोज्जाला हात लावला की त्यानंतर तुम्हाला कोणी आउट करू शकत नाही. तसं जस्ट हात लावायचा, काम संपलं. असं राहुल गांधींनी प्रत्येक गावामध्ये गावाच्या कुठच्या त्या मंदिराला, चावडीला हात लावायचं आणि पुढे जायचं. चर्चा वगैरे, संवाद वगैरे करायचा नाही. तरीही 7-8 वर्ष लागतील सगळी गावं कव्हर करायला. हे मेंदूत शिरतंय का? जे कोणी असल्या रणनीतीचे कौतुक करतायत ते काँग्रेसला बुडवतायत, ते काँग्रेसला मदत करत नाहीयेत. असल्या योजना तोंडगशी पडणार हे 10 वर्षापूर्वी अनुभवलेलं आहे खाट पे चर्चामध्ये. तरी गुणगान चालू आहे. ज्या वेळेला असले भाट घेऊन राहुल गांधी फिरतात किंवा तसलाच गोतावळा त्यांच्या भोवती असतो, तेव्हा मोदीला शिव्या घालणं आणि आपल्या चमच्या भाटांकडून मोदीच्या विरोधामधलं स्वप्नरंजन करून घेणं, इथेच काँग्रेस संपलेली आहे. आणि हे असले पत्रकार मेलेल्या घोड्याला पाठोपाठ चाबूक मारून मारून धावायच्या गोष्टी करतायत. पण घोडा मेलेला असेल तर कितीही चाबूक मारले म्हणून तो उठून उभा पण राहणार नाही किंवा दौडणार सुद्धा नाही. असो मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.